नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला राजम्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम राजमा मी रात्री भिजत घातला होता आणि चांगला मस्त असा भिजला गेलेला आहे आणि हा शिजवलेला नाही, फक्त भिजवून घेतलेला आहे। तर आता हा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे राजमा। त्याच्यामध्ये बघा चणे मी रात्री भिजत घातले होते आणि हे नुसते भिजलेले चणे, शिजवलेले वगैरे चणे नाहीत, पाण्यातून काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे आहेत बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोड्याशा कमी जास्त जरी केल्या तरी चालतील। त्यात टाकणारे मी हिरव्या मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, ह्या कमी तिखटवाल्या आहेत। आता हे काय करायचे, आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी अशा पद्धतीत करून घेतलेलं आहे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, असं दरदर असं। आता हे मी काढून घेते एका भांड्यामध्ये। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मी टाकणारे शिमला मिरच, कांदा, टोमॅटो आणि गाजर। आता हे सगळं 2-2 चमचे आहे बरं का, छोटे 2-2 चमचे। जरा जास्त कमी जरी टाकलं तरी चालेल। त्यात टाकायचे कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, मिरची पावडर। त्यात टाकायचे आपल्याला बघा जिरे आणि धने, छोटा 1 चमचा मी असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। बारीक जरी तुमच्याकडे पावडर फॉर्ममध्ये जरी असेल ती जरी टाकलं तरी चालेल। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हळद। त्यात टाकायचे 1 चमचा बेसन पीठ आणि 1च चमचा आपल्याला टाकायचे तांदळाचं पीठ। आता काय आहे माहिती आहे का, तुम्हाला जर जास्त पाहिजे असलं तर थोडंसं पीठ जास्त टाकायचं, कारण की जर राजमा जर जास्त असेल तर पीठ पण जास्त लागू शकतं। तर हे काय करणार आहे, पहिलं मी मिक्स करून घेणार आहे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला मी लगेच सांगते। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे सफेद तेल टाका, ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर टाका, छान लागेल चवीला। तर थोडंसं आपण पाणी घेऊया, एकदम थोडंसं घ्यायचं आणि आता हे परत मिक्स करून घेऊया, कारण पाण्याचा वापर बिलकुलच केलेला नव्हता, तसंच मिक्स केलं होतं। आपल्याला 1-1च चमचा ह्याच्यामध्ये पीठ लागलेलं आहे, थोडंसुद्धा जास्त घालू नका, जास्त असले तर जास्त घालायचं। पाणी टाकल्यानंतर पण आता हे मिक्स केलेलं आहे बघा मी, तर एवढं घट्ट आहे, आपल्याला ह्याच्यापेक्षा पातळ बिलकुल नाही पाहिजे। आता हे जे मी काय करणार आहे ना, त्याचं तुम्ही काय काय करू शकता हे तुम्हाला मी सांगते बघा। हे जे तुम्ही भजी बनवू शकता असे छोटे छोटे, ह्याचे तुम्ही टिक्कीसारखं असं बनवू शकता, असं पातळ। तव्यावर जर तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल, डीप फ्राय म्हणजे तळून जरी काढलं तरी चालेल, नाही तर थोड्याशा तेलावर आपण अशा पद्धतीत तुम्ही भाजलं तरी पण चालू शकते। हे जर मी तुम्हाला सांगते, तुम्ही छोटं छोटं असं जर तळून जर घेतलं की नाही तर त्याची तुम्ही ग्रेव्हीवाली भाजीसुद्धा बनवू शकता बरं का। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगते। आता हे मी थालपीठ बनवणार आहे। तुम्ही कधी राजम्याचं थालपीठ खाल्लं आहे का? एकदा खाऊन बघा, किती छान लागतं चवीला। तर तशा पद्धतीनं मी तुम्हाला हे दाखवणार आहे। आपण बनवायला घेऊया। तवा बघा मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल काय करायचं माहिती आहे का, पसरून घ्यायचं सगळीकडं अशा पद्धतीनं। आता त्याच्यावर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तुम्ही खाली एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर कशावर पण तुम्ही घेतलं, किंवा बटर पेपरवर जरी घेतलं तरी चालेल। गॅस आहे मीडियम, आणि हे मी मीडियम गॅसवरच करत आहे। एकदम पातळ करायचं, जास्त जाड वगैरे करायचं नाही आहे बघा। अशा पद्धतीनं मी एकदम पातळ असं थापून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 4 होलं पण करू शकता, त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं। आता खालची बाजू आपण चांगली भाजून घेऊया, मग पलटी करूया। आपण मीडियम गॅसवर केलं होतं, 1 मिनिट आता 2 मिनिटानंतर काय करायचं माहिती आहे का, पलटी करून घ्यायचं। मस्त एकदम क्रिस्पी होतं एकदम, आणि खायला तर इतकं छान लागतं ना। तुम्ही चटणीवर खाऊ शकता, दह्यावर खाऊ शकता, टमाटर सॉसवर खाऊ शकता। चटण्यांच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, आणि कोरडं तर एवढं छान लागतं ना, तुम्ही एकदा करून बघा। हे कसं माहिती आहे का, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला काय खाऊ वाटत नाही, तर असं वेगवेगळं करायचं। हे मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, कारण शरीरासाठी एकदम हेल्दी आहे। आता मी खालची साईड पण चांगली भाजून घेते। आता खालची साईड पण भाजली का बघूया। आता वरची साईड तर बघा एकदम कडक अशी क्रिस्पी झालेली आहे। तुम्ही म्हणाल कडक म्हणजे एकदम कडक लागतील का खायला, नाही, वरून क्रिस्पी होतात, आतून एकदम सॉफ्ट असे असतात बघा, मस्त लागतात। आता हे पण पलटी करून घेऊया बघा मस्त। आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला बटर लावू शकता, बटर लावल्यानं पण छान लागतं, नाही तर तेल तूप जरी लावून जरी खाल्लं तरी चालेल। एकदम जर पातळ मोठे मोठे जरी केले तर चालतील, मस्त असे भाजले जातात, एकदम चवीला ते छान लागतात का नाही बघा। सगळ्यासाठून एकसारखं भाजलं गेलेलं आहे। तर अशा पद्धतीत मी बाकीचे राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।